नमस्ते, मी गणेश खेडकर. करंट अल्गोरिदममध्ये आपण जी यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यात आपण जो महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण पाहत आलेलो आहोत. आज सर्व जगासाठी अभिमानाची गोष्ट असणारी आणि आपल्या भारताचंही काही योगदान आहे, या सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर पुन्हा व्यवस्थित सुखरूपपणे आलेल्या आहेत. मग या अनुषंगानं आपल्याला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, परीक्षेच्या दृष्टीनं काय काय महत्त्वाचं आहे, हे अंतराळ स्पेस स्टेशन काय आहे, भारताचं काय नियोजन आहे, या सगळ्याविषयी आपण आता इथं व्यवस्थितपणे माहिती करून घेऊयात. सुनीता विल्यम आहेत, त्यांच्याविषयीचं आता आपण पाहूयात. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन जे आहे त्याला अंतराळ स्थानक म्हणतो, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, याच्याविषयी आपण माहिती पाहूयात. साधारणपणे पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर किंवा 250 मैल अंतरावर हे स्पेस स्टेशन जे आहे, हे तुम्हाला दिसत असेल, हे स्पेस स्टेशन आपल्याला पाहता येतं. 1998 पासून ते सुरू झालेलं आहे त्याचं काम. 2011ला ते कंप्लीट स्वरूपात झालेलं आहे. 2030 पर्यंत कार्यरत राहणार आहे. 2030ला हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे ते बंद होणार आहे किंवा रिटायर होणार आहे. याचा जर आकार बघितला तर फुटबॉलच्या ग्राउंड एवढा आहे. साधारणपणे 12 लोक व्यवस्थित राहू शकतात. आता हे अंतराळ स्पेस स्टेशन जे आहे, अंतराळ स्थानक जे आहे, ते स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे, तर मानवाला पृथ्वी सोडून इतर ठिकाणी जीवित जे काही आहे काय करता येऊ शकतं, तिथं झाडं तयार होऊ शकतात का, ऑक्सिजनचं काय आहे, माणूस तिथं राहू शकतो का, सगळ्यात मेन हेतू काय आहे, माणसाला हॅबिटेबल आहे का, हे सगळं बघण्यासाठी आहे. आता हे जे लोक सगळे अंतराळात जातात ते काही ना काही शोध लावत असतात की झाडं तयार व्हायला किंवा उगवायला किती वेळ लागतोय, मग शरीरावर काय परिणाम होतोय, या सगळ्याचं तिथं संशोधन चालत असतं. आणि इतर स्पेसच्या जे काही घडामोडी आहेत त्याचंही ऑब्झर्वेशन करण्यासाठीचं ते आहे. पृथ्वीपासून एवढ्या लांब जाण्याचं कारणच एक आहे की जे पृथ्वीवरचं जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणामधून आपल्याला ते स्पष्ट दिसायला थोडासा प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण पृथ्वीच्या एका विशिष्ट कक्षेच्या बाहेर जाऊन तिथं ते अंतराळ स्पेस स्टेशन सुरू केलेलं आहे. साधारणपणे 4 लाख किलो इतकं त्याचं वजन आपल्याला पाहता येतं. हे जे आहे हे पाहता येतं. याचं स्पीड जो आहे 28,000 किलोमीटर पर तासाला आपल्याला याचा स्पीड पाहता येतो. आणि सेकंदात पाहिलं तर एका सेकंदात 5 मैल इतक्या ते स्पीडनं फिरतंय. म्हणजे याचा अर्थ होतो आपल्या पृथ्वीभोवती ते दर 90 मिनिटामध्ये एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करतंय, ते लक्षात येतं. आता हे अंतराळ स्टेशन जे आहे ते सुरू करण्यामध्ये 2 देशाचा महत्त्वाचा वाटा आहे, अमेरिका आणि रशिया. याच्या सोडून नासा ही अमेरिकेची संस्था आहे, जशी आपली इस्रो आहे तशी नासा, ESA युरोपियन स्पेस एजन्सी, JAXA जपान स्पेस एजन्सी, रॉसकॉमॉस म्हणजे रशियाची स्पेस एजन्सी आहे, आणि CSA म्हणजे कॅनडा स्पेस एजन्सी आहे. तुम्हाला याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, देश आणि त्यांचे अंतराळ ज्या संस्था आहेत. मग नासा अमेरिकेच्या बाबतीत, ESA युरोपची आहे, JAXA जपान, रॉसकॉमॉस जपान, रशिया, CSA कॅनडा, आणि आपल्या भारताच्या बाबतीत इस्रो. पहिला क्वेश्चन इथं तयार होऊ शकतो. 90 मिनिटाला एक पृथ्वी प्रदक्षिणा घालते. आता हे जे आहे मुळात रशिया अमेरिकेचा एवढा सगळा वाद चालू असताना सुद्धा हे एकत्र येऊन माणूस हा केंद्रबिंदू मानून काम करताना आपल्याला पाहता येते. तिथं देशाच्या सीमापेक्षा माणूस केंद्रबिंदू मानलेला आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं, मुत्सद्दीपणाचं, डिप्लोमसीचं, शांतता आणि सहकार्याचं एक सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणून हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आपल्याला पाहता येतं. 1998 पासून सुरू झालेलं आहे. 2000 पासून ते आत्तापर्यंत ते दरवेळी तिथं प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी माणूस उपस्थित राहिलेला आपल्याला पाहता येतो. पहिल्यांदा आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन विषयी विचारलं तर ते आपल्याला पाहता येतं. हॅबिटेबल आर्टिफिशियल सॅटेलाईट आहे, तिथं माणसाला जाऊन राहता येतं, स्पेस वॉक करता येतो. स्पेस वॉक म्हणजे काय, बाहेर येऊन याच्या संदर्भातले जे काही अडचणी असतील, टेक्निकली अडचणी, ते सॉल्व्ह करण्याचं काम करण्यासाठी स्पेस वॉक केला जातो. जगात पहिल्यांदा रशियाने 1971ला सॅल्यूट नावाचं सॅटेलाईट लॉन्च केलेलं आहे. नंतर त्यांचे सॅल्यूट 2 ते 7 आलेले आहेत. अमेरिकेने 1973ला आपलं स्कायलॅब नावाचं केलेलं आहे. मग हे पण विचारलं जाऊ शकतं, रशियाचं काय आहे, सॅल्यूट, अमेरिकेचं काय आहे, स्कायलॅब, आणि ESA म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीचं स्टार लॅब नावाचं आहे.
हे 3 देश झाले. त्याच्यानंतर चायनाने आपलं स्वतःचं तायन सॉंग जे आहे 2022ला सुरू केलेलं आहे. 450 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला ते पाहता येतं अंतराळामध्ये. तिथं 3 अंतराळवीर राहू शकतात एवढी सोय आहे. म्हणजे आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, एका बाजूला देश आणि त्यांचे स्पेस स्टेशन. मग इथं 4 देश दिलेले आहेत, 4 देशाचे स्पेस स्टेशन पण देऊन ठेवलेले आहेत जे तुम्हाला प्रश्नाला येतील. आता आज आपल्या टॉपिकचं नावच सुनीता विल्यम आहे. मग या सुनीता विल्यम यांच्या अनुषंगाने आपण सगळी माहिती पाहणार आहोत. सुनीता विल्यम ह्या आपल्या इथल्या गुजरातचे, त्यांचे वडील दीपक पंड्या जे आपले गुजरातचे आहेत, मेहसाणा जिल्हा आहे तिथले आपल्याला पाहता येतात. यांचा जन्म अमेरिकेतच झालेला आहे, त्या काही भारतीय नागरिक नाही आहेत. 9 स्पेस वॉक केलेले आहेत त्यांनी, 62 तास आहेत आणि एवढा स्पेस वॉक करणाऱ्या ह्या दुसऱ्या महिला आहेत. आपल्याला तिथं पहिल्या टाकू शकतात पण दुसऱ्या आहेत. त्या ISS आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या कमांडर आहेत आणि अमेरिकन नेव्हीमध्ये त्या कॅप्टन हा दर्जा त्यांना आपल्याला पाहता येतो. सुनीता विल्यम एकूण 3 वेळा अंतराळात गेलेल्या आहेत. 2006-07ला गेलेल्या आहेत. इथं 2006-07 करा. त्यावेळेस 196 दिवस राहिलेल्या होत्या. एक्सपिडिशन 14 आणि 15 त्याचं नाव होतं. नंतर सोयूज या यानातून 2012मध्ये गेल्या, त्यावेळेस 127 दिवस अंतराळात राहिलेल्या आहेत. आणि यावेळेस जून 2024मध्ये बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट नावच टेस्ट दिलेलं आहे. आता त्याचा विषयीचं थोडंसं मी नंतर सांगतो. जून 2024मध्ये विल बॉल्मर यांच्यासोबत त्या अंतराळात गेलेल्या आपल्याला पाहता येतात. त्या गेल्या होत्या 9 दिवसासाठी, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं त्यांना 286 दिवस अंतराळात राहावं लागलेलं आहे आणि आज 19 मार्चला त्या पुन्हा पृथ्वीवर आलेल्या आपल्याला पाहता येतात. 19 मार्चला फ्लोरिडा या ठिकाणी ते फ्लॅश डाऊन झालेलं आहे, जे तुम्ही आता यूट्यूबवर किंवा सगळीकडे व्हिडिओ पाहिले असतील. जे कॅप्सूल आहे, जे ड्रॅगन कॅप्सूल जे आपल्याला पाहता येतं, हे ड्रॅगन कॅप्सूल जे ज्या कॅप्सूल म्हणजे असा भाग यानाचा जिथं माणसाला बसायची सोय किंवा राहण्याची सोय केलेली आपल्याला पाहता येते. आणि ते समुद्रात उतरवलं जातं. 6 पॅराशूट होते. 6000 फुटावर 2 पॅराशूट उघडलेले आहेत. नंतर 4500 फुटावर 4 पॅराशूट उतरलेले आहेत. आणि त्यावेळेस 5 फूट सेकंदाला 5 फूट इतका त्याचा वेग कंट्रोल केलेला आहे. आणि ते ड्रॅगन कॅप्सूल तिथं पाण्यात उतरलेलं पाहता येतं. पाण्यात उतरवण्याचं कारणच आहे आघात सहन करता यावं. ड्रॅगन कॅप्सूलचं ते 49वं लँडिंग आहे. एवढ्या वेळा त्यांनी सेफ लँडिंग केलेलं पाहता येतं. SpaceX Crew 10 ह्या यानाचं नाव आहे, त्या नावानं ते रिटर्न आलेल्या आहेत. पहा, सुनीता तिसऱ्यांदा बोईंगनं गेलेल्या आहेत आणि रिटर्न येताना SpaceX जे इलॉन मस्क यांची कंपनी आहे, फाल्कन 9 या यानाच्या मदतीनं त्या रिटर्न आलेल्या आपल्याला पाहता येतात. त्या ड्रॅगनला ड्रॅगन फ्रीडम किंवा ड्रॅगन स्पेसक्राफ्ट असं पण नाव दिलेलं आपल्याला पाहता येतात. आणि सुनीता 3 वेळाचं मिळून 606 दिवस अंतराळात राहिलेले आहेत. स्पेस वॉक किती केलाय? 9 वेळा. अंतराळात किती वेळा राहिल्यात, किती दिवस राहिल्यात? 606 दिवस. आणि किती वेळा अंतराळात गेल्यात? 3 वेळा. हे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जूनला गेलेल्या होत्या, त्या 8 दिवसात येणार होत्या, पण ते पॉसिबल झालेलं नाही. आता हे बोईंग आणि SpaceX मी नंतर सांगतो. आता इथं पहा, त्या स्पेस सूटमध्ये दिसतात. हा जो स्पेस सूट आहे हा विशिष्ट प्रकारे डिझाईन केला जातो. हा तयार करायला साधारण 1,500 कोटी रुपये एका स्पेस सूटला लागतात. यांना रिटर्न आणण्यासाठी प्रत्येकाला जे 4 लोक आता रिटर्न आलेले आहेत, विल बॉल्मर, सुनीता विल्यम्स आणि आणखी 2 लोक आहेत, या प्रत्येकाला परत आणण्यासाठी 1800 कोटी म्हणजे चौघांचे मिळून 1800 कोटी रुपये खर्च झालेला आहे. एकाला साधारण 450 कोटी रुपये इतका खर्च झालेला आपल्याला पाहता येतो. सुनीता विल्यम्स या 2024ला BBCनं 100 पॉवरफुल वुमेनमध्ये त्यांचं लिस्टमध्ये नाव केलेलं आहे. भारत सरकारनं त्यांना 2008मध्ये पद्मभूषण हा आपला पुरस्कार दिलेला आहे. आता हे सुनीता विल्यम्स यांच्याविषयीचं झालं. मग अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? रशियाच्या व्हॅलेन्सिया ट्रेस्कोवा आहेत. 1963ला त्या अंतराळात गेलेल्या आपल्याला पाहता येतात. आतापर्यंत अंतराळात जाणाऱ्यामध्ये 12% महिलांचं प्रमाण आहे. एकूण 100 महिला अंतराळात गेलेल्या आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. मग अंतराळात सर्वाधिक वेळ कोण राहिलेला आहे? तर ओलेग कोनान्को हे रशियन व्यक्ती आहेत. ते एकूण 5 वेळा गेलेले आहेत आणि एकूण 1111 दिवस ते अंतराळात राहिलेले आपल्याला पाहतात.
त्यांची शेवटची ट्रिप मागच्या वर्षी झाली होती, त्यावेळेस सलग 374 दिवस ते अंतराळात राहिलेले आपल्याला पाहता येतात. नंतर व्हॅलेटी पोलोकोव्ह आहे, 437 दिवस आहेत. सलग 437 दिवस राहण्यामध्ये ते 1 नंबरला आहेत. ओव्हरऑलमध्ये ओलोग आहेत हे लक्षात ठेवा. फ्रँक रुबिओ आहेत, ते सलग 371 दिवस राहिलेले आपल्याला पाहता येतात. आणि नंतर सुनीतांचा नंबर लागतो. अंतराळात सर्वाधिक काल राहणाऱ्यामध्ये सुनीता या 3ऱ्या महिला आहेत आणि अमेरिकेच्या 2ऱ्या आहेत. मग अमेरिकेच्या पहिल्या कोण आहेत? पिगी वॅटसन आहेत. 675 दिवस राहिल्यात आणि त्या 3 वेळा अंतराळात गेलेल्या आहेत. सुनीता पण 3 वेळा गेलेल्या आहेत, परंतु 606 दिवस आपल्याला इथं पाहता येतात. ओलेग कोनान्को यांचं नाव लक्षात ठेवा, ते आपल्याला महत्त्वाचं आहे. आता ह्या अंतराळात जाण्यामध्ये आणि तिथं राहून परत पृथ्वीवर येण्याविषयी जे काय आहे, आपल्या शरीरावर काय मानवी शरीरावर परिणाम होतात, हा सुद्धा एक अभ्यासाचा भाग आहे. जर तुम्ही ते स्प्लॅश लँडिंग पाहिलं असेल, पाण्यात जे यान कॅप्सूल उतरवलेलं आहे त्याला स्प्लॅश लँडिंग म्हटलेलं आहे, ते जर पाहिलं असेल तर सुनीता विल्यम उतरल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवर घेऊन गेलेले आहेत, कारण त्यांना चालणं पॉसिबल नाही. 9 महिने ते अंतराळात राहिल्यामुळं त्यांना पायाला सवय नाही. आपण जसं आम्ही पृथ्वीवर सहजपणे चालू शकतो, ती सवय त्यांची मोडलेली आहे. त्याचं कारण काय काय आहे ते पाहूया. एक तर अंतराळात स्पेस सिकनेस निर्माण होतं, कारण तिथं गुरुत्वाकर्षण नसतं. तुम्ही जर त्या अंतराळ यानाचे फोटो व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल ते हवेत तरंगतायत, या पद्धतीने आहे, कारण झिरो ग्रॅव्हिटेशन आपल्याला तिथं पाहता येतं. अंतराळात गेल्यानंतर त्यांना स्पेस सिकनेस निर्माण होतो आणि पृथ्वीवर आल्यानंतर ग्रॅव्हिटी सिकनेस निर्माण होतो. त्यामुळे त्यांना स्वतःचं डोकं हलकं वाटतं, चक्कर येते, अस्थिरता निर्माण होती, स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाहीत. आता सुनीता विल्यम आणि विल बाल्मोर हे 2 सोबतच गेलेले होते. ते आता पृथ्वीवर आलेले आहेत. त्यांना 1.5 महिना स्वतःच्या पायावर चालण्यासाठी 1.5 महिना वेळ लागणार आहे. त्यांच्या मज्जासंस्थेचा वगैरे सगळ्याचा बारकाईने अभ्यास करणार आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले तर त्यांच्या चेहरा जो आहे तो सुजल्यासारखा आहे, कारण द्रव जे आहे मानवी शरीरातलं ते चेहऱ्याच्या भागात जमा होतं, त्यामुळे चेहरा सुजल्यासारखा वाटतो. त्यांना दुसरा एक काय प्रॉब्लेम येऊ शकतो? बेबी फिट सिंड्रोम आपल्याला पाहता येते. हे 3 शब्द महत्त्वाचे आहेत: स्पेस सिकनेस, ग्रॅव्हिटी सिकनेस आणि बेबी फिट सिंड्रोम आहे. पृथ्वीवर उभा राहण्याचा दबाव नसल्यामुळं पाय मऊ पडतात त्यांचे आणि पायाची त्वचा जी आहे ती सोलून निघते आपल्याला पाहता येतं. नंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होती. अंतराळात काही अडचणच आलेली नाही त्यांना, त्यामुळं पृथ्वीवर आल्यानंतर कुठल्याही साध्या आजाराची शिकार होण्याची सुद्धा ती शक्यता असते. म्हणून त्या उतरल्यानंतर त्यांना सगळ्यांना व्यवस्थितपणे हॉस्पिटललाच घेऊन गेलेले आहेत. एका अंतराळ वीराच्या बाबतीत हे झालेलं आहे, त्यांना जीभ जड झालेली आपल्याला पाहता येते, बोलण्याचं प्रमाण वगैरे कमी झालेलं आहे, तो पण प्रॉब्लेम आलेला आहे. वेगवान रेडिएशन आहे, साधारणपणे 150 ते 6000 एक्सरे इतकं या म्हणजे ही रेंज आहे. 150 ते 6000 एक्सरेमुळं जे रेडिएशन होऊ शकतं तेवढ्या रेडिएशनला त्यांना सामना करावा लागतो. हाडे कमकुवत होतात, मांसपेशीचं आकुंचन होतं, शारीरिक असंतुलन निर्माण होतं, वजन तेवढंच राहतं, वजनात फार बदल होत नाही. कॅन्सर होतो, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात रेडिएशनला त्यांचा सामना करावा लागतो. हाडांच्या घनतेत घट होती, हाडं आखडून जातात, आकुंचन पावतात. हे सगळे परिणाम त्यांच्या शरीरावर होतात. त्यातले स्पेस सिकनेस, ग्रॅव्हिटी सिकनेस आणि बेबी फिट सिंड्रोम हे 3 शब्द लक्षात ठेवा. हे आपण त्यांच्या बाबतीत बघितलं. आता आपल्या भारताचं काय कंडिशन आहे ते पण आपण पाहूयात. त्याच्यापूर्वी हे जे ड्रॅगन कॅप्सूल आहे किंवा स्पेस एक्स आहे ते आत्तापर्यंत 10 वेळा स्पेस स्टेशनला गेलेलं आहे आणि त्याचा सक्सेस रेट 100% आहे. हे काही महत्त्वाचं नाही. आता इथं एक आपल्याला प्रश्न तयार होतो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सुनीता जे आहेत त्या जाताना बोईंगनं गेलेल्या आहेत, येताना स्पेस एक्सनं आलेल्या आहेत. ते पाहता ते आपण पाहूयात. एक तर जगात आतापर्यंत 3 देश आहेत ज्यांनी हे अंतराळ स्पेस स्टेशनमध्ये हे पाठवण्याची सोय आहे. त्यात अमेरिका, रशिया आणि चायना आहे. ठीक आहे. 2 प्रायव्हेट कंपन्या आहेत. त्यातली पहिली प्रायव्हेट कंपनी आहे स्पेस एक्स. इलॉन मस्क यांची पहिली प्रायव्हेट कंपनी आहे जिला अंतराळात अंतराळवीर घेऊन जाण्याची परवानगी आहे. आणि दुसरी जी आहे, सेकंड जी आहे बोईंग. हे जे स्टार लायनर यान आहे ना, ज्या यानानं सुनीता विल्यम्स अंतराळात गेलेल्या होत्या, ते बोईंग या कंपनीचं आहे. परंतु ते जाताना त्यात हेलियम लीक झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना वेळेत आणणं पॉसिबल झालेलं नाही. आणि मग आणताना बोईंग ही विमानाची कंपनी आहे, त्यांनी पहिलंच त्यांचं हे यान पाठवलेलं आहे, म्हणून त्याचं नाव पण टेस्ट दिलेलं आहे. बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट
ते बोईंग ही विमानाची कंपनी आहे, त्यांनी ते यान तयार केलेलं आपल्याला पाहता येतं. मग आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहिली कंपनी कुठली आहे? इलॉन मस्क यांची SpaceX. दुसरी प्रायव्हेट कंपनी कुठली आहे? बोईंग. देश कुठले आहेत? रशिया, अमेरिका, चायना. ठीक आहे, याच्यावर आपल्याला क्वेश्चन तयार होतो. मग आपल्या भारताच्या बाबतीत काय आहे? भारतानं काय केलेलं आहे आतापर्यंत? अंतराळातलं योगदान काय आहे? पहिल्यांदा एकमेव भारतीय व्यक्ती आहेत जे अंतराळात गेलेले आहेत, राकेश शर्मा, जे एअरफोर्समध्ये विंग कमांडरमधून आहेत. रशियाच्या सोयूज T-11 ते अंतराळात गेलेले आपल्याला पाहता आहेत. रशियाने मदत केलेली आहे. कधी गेले होते? एप्रिल 1984ला. एकमेव भारतीय नागरिक आहेत जे अंतराळात गेलेले आपल्याला पाहता येतात. यावर्षी आता त्याला 40 वगैरे वर्ष पूर्ण झालेले आपल्याला पाहता येतात. भारत हा 14वा देश होता ज्यानं अंतराळवीर पाठवलेले आहेत. इथं विचारलं जाऊ शकतं. मग हे राकेश शर्मा यांच्या संदर्भातलं आहे. तुम्ही ते यूट्यूबला व्हिडिओ पण पाहू शकता. इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारलं होतं, त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, की अवकाशातून भारत कसा दिसतोय? तर त्यावेळेस ते म्हटले, ते सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे त्यांचा आपल्याला आवाज जो आहे तो आवाज ऐकायला येतो. कल्पना चावला आहेत. आता सुनीता विल्यम्स झाल्या. मग आपण भारतीयचे जे काही इतर लोक आहेत ते पाहू. कल्पना चावला ह्या पहिल्या इंडियन वुमन आहेत. यांचा जन्म आणि काही शिक्षणसुद्धा आपल्या इथंच झालेलं आहे भारतामध्ये. 2 फेब्रुवारी 2003मध्ये कोलंबिया या यानातून रिटर्न येताना त्यांचं यान कोसळून त्यांचा मृत्यू झालेला आहे. मग आपल्याला विचारलं तर कल्पना चावला यांचा 2003ला मृत्यू झालेला आहे. मग आता हे 2 लोक झाले, राकेश शर्मा झालेले आहेत, कल्पना चावला झाल्यात. आता तिसरी जी व्यक्ती आहेत, शुभांशु शुक्ला, जे ग्रुप कॅप्टन आहेत. डिसेंबर 2025मध्ये एक्सॉम मिशन SpaceXचं आहे आणि हे प्रायव्हेट मिशन आहे. याच्याद्वारे ते अंतराळात जाणार आहे डिसेंबर 2025ला. ठीक आहे. आणि आता पुढचा एक मुद्दा आपल्याला क्वेश्चन तयार होऊ शकतो, तो म्हणजे मे 2024मध्ये गोपीचंद थोटकुरा आंध्र प्रदेशचे आहेत, ते जी ॲमेझॉन कंपनी आहे त्याच्या ब्ल्यू ओरिजिननी, त्याच्यातलं यानाचं नाव न्यू शेफर्ड आहे, त्यानं अंतराळात 105 किलोमीटर उंच गेलेले आहेत. ठीक आहे. आणि ते दुसरे भारतीय नागरिक आहेत अंतराळात जाणारे. पहिले एकमेव कोण आहेत? राकेश शर्मा. एकमेव का म्हणतो आपण? कारण ते अंतराळ स्पेस स्टेशनमध्ये गेलेले होते आणि हेच फार तर 100 किलोमीटरपर्यंत गेलेले आहेत. टुरिस्टमधून जाणारे ते पहिले भारतीय आहेत, पर्यटक म्हणून गेलेले आहेत आणि हे अभ्यासासाठी गेलेले आहेत. हे लक्षात ठेवा, फरक लक्षात ठेवा. राकेश शर्मा, कल्पना चावला, शुभांशु शुक्ला आणि गोपीचंद थोटकुरा. मग भारतसुद्धा अशा बाबतीत काय काय करतंय? तर भारतानं 2012ला गगनयान मिशन सुरू केलेलं आहे आणि ते 2025 पासून 2026, 28 या टप्प्याटप्प्यानं भारत गगनयानची टेस्ट करणार आपल्याला पाहिजे. या गगनयानमधून 4 लोकांना पाठवणार आहोत आपण. त्यांचे नावं पण लक्षात ठेवा. शुभांशु शुक्ला, प्रशांत नायर, अजित कृष्णन आणि अंगद प्रताप आपल्याला पाहता येतात. या गगनयानपूर्वी एक आपण ह्युमनॉइड म्हणजे एक रोबोट पाठवणार आहोत, व्योममित्रा नावाचा. महिला रोबोट आहे व्योममित्रा. ते आपण पाहणार आहोत आणि त्याची टेस्टिंग करणार आहोत. नंतर 2035ला भारत स्वतःचं अंतराळ स्थानक निर्माण करणार आहे. आता आपण 4 देशाचे पाहिलेले आहेत, आता भारत आपला होणार आहे. आणि 2040ला भारताचं नियोजन आहे की भारतीयाला चंद्रावर पाठवायचं आहे आपल्याला. चांद्रयान 3 लॉन्च झाल्यानंतर त्याचं सक्सेसफुली दक्षिण ध्रुवावर लँडिंग झाल्यानंतर आता 2040मध्ये आपल्याला चंद्रावर भारतीयाला पाठवायचं आहे. या प्रकारे आपण सुनीता विल्यम्स यांच्या निमित्तानं आपण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, त्यात भारतीयांचं योगदान, अंतराळ स्थानकात कोण काय किती वेळ राहिलेला आहे आणि त्याचा काय परिणाम होतो, या सगळ्या घडामोडी पाहिलेल्या आहेत. मला अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला तुमच्या परीक्षेत नक्कीच मार्क्स मिळवण्यासाठी फायदा होणार आहे आणि ओव्हरऑलही तुमच्या नॉलेजमध्ये त्यांनी भर पडणार आहे. आपण आज इथं थांबूयात. थँक्यू.